मला दुसऱ्या नाटककाराने नाटक करू दे, तू करू शकत नाहीस. अक्षरशः जाताना माझे हात थरथरत होते. त्या भूमिकेसाठी मी चक्क 6 महिने रिहर्सल केली. त्यांचं कष्ट खूप असतं. ते सेट लावतात म्हणून तुम्ही त्या सेटवर बसता, तो लाईट लावतो म्हणून तुमचे चेहरे दिसतात. प्लीज सर्च म्हणून. नमस्कार, मी अक्षय, साजार टेक आणि प्रॉपर्टी प्रेझेंट. आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी स्वप्ने किंवा बाहेर स्वप्ने रंगवत नाही, मी रंगवतो माझे वास्तव्य. असं काहीसं कलाकाराचं असतं, त्याचं की खरं आयुष्य खूप वेगळं असतं आणि चित्रपट रंगमंचावर हे आयुष्य खूप वेगळं असतं. असं काहीसं असणारा BE सिव्हिलचं शिक्षण घेऊन घरचा कोणताही कलेचा वारसा नसताना स्वतः चित्रपट कलाकार म्हणून आणि नाट्यकर्मी म्हणून एक स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारा असा आपला सांगलीचा नाट्यपंडितचा राज्य शासनाचे 2 आणि इतर 38 पुरस्कार घेणारा आपला मित्र वीणा दवळे याच्या आजच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. नमस्ते. पूर्ण बॅकग्राऊंड कलेचं नाहीये, तरी पण तू आता राज्य शासनाचे 2 पुरस्कार आणि इतर 38 पुरस्कार बरं इतकं घेऊन सुद्धा थांबलेलं नाहीयेस, लिहितोयस. मी माझे सोर्सेस म्हणून ऐकले की परत तू आता काय वेबसिरीज करतोयस. हे सर्व जो तू केलेस त्याचा तुझ्या आयुष्यात किती परिणाम झालाय? पहिलाच प्रश्न खूप छान आहे ऍक्च्युली. कारण नाटक माणसाला घडवतं, मी या मताचा आहे. कारण मी एक असा मुलगा होतो, मी BEचं शिक्षण घेत होतो. इंजिनियर सगळेच बनतात, पण द कलाकार हा प्रत्येक जण बनत नाही. कारण जसं मी नाटकात काम करायला सुरुवात केली तसं मी स्वतःला शोधायला लागलो. नाटकात काम करताना म्हणजे एक माझा कॉन्फिडन्स लेवल वाढत गेला, एक काम करण्याची वृत्ती वाढत गेली. मी आधी असा होतो की म्हणजे मी जास्त कोणाशी बोलायचो नाही, मिक्स व्हायचो नाही. मी नाटकात आलो तेव्हा मी असं खूप सॉफ्ट बोलायचो किंवा मी जास्त कोणाशी बोलायचो नाही. तेव्हा मला खूप असं एखाद्याला बॅक बेंचरचे लोक कसे पुढे बसणाऱ्या मला कसं त्रास देतात ना, तसं मला सगळे त्रास द्यायचे ऍक्च्युली. आणि अगदीच म्हणजे मी पहिल्या नाटकात काम करताना म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा अगदी छोटासा पण म्हणता येणार नाही, पण कुठेतरी कोपऱ्यात उभारण्यासारखा रोल मला मिळालेला. बॅक स्टेज किंवा मॉब मध्ये असं म्हणू शकतो आपण. येस, मॉब मध्ये मी काम केलं सुरुवातीला. आणि तेव्हा एक माझे गुरु आहेत, मी त्यांना खूप मानतो. त्यांच्या नाटकात मी काम करत होतो. असे 40 कलाकार उभे होते. प्रयोग उद्या आहे आणि त्यांनी मला एक सीन चालू होता आणि तिथं मी घाबरलेलो, माझं पहिलं राज्य नाट्य आहे म्हणून. आणि एकदम मला त्याने थांबवलं, यावळे पुढे ये, थांब इथं. बापरे, 40 लोक पुढं आणि मला एकट्याला समोर उभा केलंय आणि मला सीन कर म्हणले. मग मी सीन घ्यायला गेलो. अच्छा, म्हणजे एक नाटकामध्ये बॅकस्टेज करून मॉब मध्ये कुठेतरी कडेला राहणारा मुलगा अचानक गुरुने त्याला पुढे बोलवलं. हा, पुढे. तर त्यांनी बोलवलं पुढं आणि ऍक्टिंग करायला युरोपीय पद्धती असं झालं ऍक्च्युली. आणि मला तेव्हा खूप वाईट वाटलं, मी रडलो खूप. म्हणजे कारण मी ते चांगलं करत नव्हतो, म्हणजे त्यांचं तेवढं पर्सनली लक्ष होतं माझ्याकडे आणि मी चांगलं करत नाहीये म्हणून त्यांनी मला टॉलरेट केलं तेव्हा ऍक्च्युली ऍक्टिंग करायला युरोपीय पद्धत द्यायला. आणि ते सगळे 40 लोक हसत होते माझ्यावर आणि मी एकटा इतका बेकार रडत होतो. उद्या प्रयोग आहे आणि माझा एक मित्र आहे, त्यानं मला पलीकडच्या रूम मध्ये मला सांत्वन केलं. मी म्हणलं मी नाटक नाही करणार कधी, मला जमत नाही. तो म्हणला नाही, तू खूप छान ऍक्टिंग करतोस, तुला नाटकाचा एक सेन्स आहे, तू कर, उद्याचा प्रयोग कर, मग बघू आपण. मग मी अक्षरशः म्हणजे उद्या प्रयोग आहे तरी मी आमची पहाटे 3-4 वाजेपर्यंत रिहर्सल चालू होती. मी परफॉर्मन्स चांगला दिला, पण एक कॉन्फिडन्स कुठेतरी डाऊन झालेला. म्हणजे मला असं झालेलं की मी पुन्हा नाटकात काम करू शकत नाही आणि मी अक्षरशः म्हणजे काम करायचं नाही असं ठरवलेलं. कारण एकतर मी माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग, त्यात माझ्या घरात कलाकार कुणीच नाही, मी पहिला कलाकार माझ्या घरातला. असं जेव्हा येताना असं कोणीतरी तुम्हाला डाऊन करतं तेव्हा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. म्हणजे पहिलं नाटक होतं नाही, पहिल्या नाटकात तुला हे झालं. ते होणं पण गरजेचं होतं कारण मी ते खूप स्पोर्टिंगली घेतलं. आज मी दिग्दर्शक म्हणून उभा राहतो ना जेव्हा, तेव्हा माझ्या नाटकातले कलाकार रौप्य पदकाच्या स्पर्धेसाठी लढत असतात. ते वाक्य म्हणजे रौप्य पदक द्यायला ऍक्टिंग करायला येऊ, तिथनं ते मी मुलांना सांगत असतो की बाबा रौप्य पदक मिळवण्यासाठी तू हे करायला पाहिजेस. हा जो प्रवास आहे ना तिथनं सुरू झाला ऍक्च्युली. म्हणजे तो वेगळाच प्रवास आहे की स्वतः उभारलाय आणि त्याला एखादं व्यक्ती म्हणलं की रौप्य पदक द्या,
ऍक्टिंगसाठी, आणि आता तोच मुलगा ऍक्टिंग लोकांकडनं करून घेते आणि त्यांना लोकप्रियता मिळते. हा वेगळाच प्रवास आहे जो की अनबिलिव्हेबल आहे म्हणू शकतो आपण. एक्झॅक्टली तशी काहीशी सुरुवात झाली. म्हणजे त्याच्यानंतर माझा एक मित्र आहे रोहित म्हणून, त्यानं कपान नावाची माझी पहिली एकांकिका आणि त्या मॉबच्या भूमिकेनंतर डिरेक्टली लीडला रोहितनं मला घेतलेलं. म्हणजे त्याच्यावर खूप रिस्पॉन्सिबिलिटी होती. त्याच्या पलीकडे माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी होती की बाबा त्यानं मला मॉब मधनं उचलून लीडला टाकलंय आणि त्याचा माझ्यावर खूप विश्वास होता की तू करशील. त्या भूमिकेसाठी मी चक्क 6 महिने रिहर्सल केलेली एका भूमिकेसाठी. त्यात मानदेशी भाषा होती. मी मानदेशात 8 दिवस जाऊन मी राहिलो की बाबा ते कसं बोलतात. एकतर मी शहरी भागात राहिलेला मुलगा, बरोबर, आणि खूप स्वच्छ बोलणं किंवा साधं बोलणं, पण ते मानदेशात किंवा एकतर माझ्या ग्रामीण भागात कुठलेही पाहुणे नाहीये आणि कधी जाऊन सुद्धा माहित नाही. मग तिथं जाऊन ती भाषा शिकणं, अगदी त्या पात्राचा एक लकब होती की तो घास असा खाताना सरळ खायचा नाही, तो खाताना कोपऱ्यात तो घास ठेवायचा. हे मी तिथं एका झाडाखाली बसलेल्या म्हातारा भाजी भाकरी खाताना मी बघितलेलं. अशा छोट्या छोट्या लकबी मी त्या भूमिकेत इन केलेल्या आणि त्या भूमिकेला मला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळालेला पहिल्याच मोठ्या भूमिकेला. बापरे, तिथनं सुरुवात झाली. म्हणजे एक वेगळाच प्रवास होता. पण आता जे नवीन थोडे थोडेफार कलाकार आता जे नवीन यायला बघतायत, कोणी ते त्याला हिनवतंय किंवा त्यांना खूप तुम्ही छान केला नाही, खूप वाईट केला असं काहीतरी बोलतोय, अशा प्रमाणात काय मेसेज देशील? मी या मताचा आहे की जेव्हा तुम्हाला कोणी म्हणतं ना बाबा तू करू शकत नाहीस ना, तू करू शकत नाहीस, तेव्हा त्या व्यक्तीला दाखवून द्यायचं की मी हे करून दाखवू शकतो तुला. हे कायम डोक्यात ठेवायचं. मला जेव्हा जेव्हा कोणीतरी म्हणले ना की विनोद तुला हे जमत नाही, त्याच्या सेकंड टाइमला मी त्याच्यापेक्षा भारी त्याला मी करून दाखवलंय. हे स्पोर्टिंग स्पिरिट सगळ्यांनी ठेवावं, मी ह्या मताचं आहे. म्हणजे जगात अशक्य असं काहीच नाहीये, मी ह्या मताचं आहे. एखाद्या गोष्टीवर तुम्ही सातत्यानं कष्ट घेतलं किंवा एखाद्या गोष्टीवर जर तुम्ही त्याच्यावर खूप हार्डवर्क केलं तर डेफिनेटली तुम्हाला त्याचं काही ना काहीतरी मिळतंच. मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही, एक सोपं उदाहरण म्हणू शकतो. दुसऱ्या रौप्य पदक मिळवून देण्याची पात्रता असणार एवढं 2 वर्ष गायब का आहे? पुन्हा टेन्शन घेतलं? मला दुसऱ्या नाटककारांना नाटक करू दिलं नाही. बापरे, असं काही नाहीये. ऍक्च्युली काय झालं की सलग पारितोषिक मिळवत किंवा नाटकाच्या रिहर्सल करून करून मला एक थकवा आलेला ऍक्च्युली. आणि सतत रिहर्सल्स 9-9, 10-10 तास रिहर्सल करणं, एक कुठेतरी बॉडीला रेस्ट पण पाहिजे होती. त्याचबरोबर एक 6-7 महिन्यापूर्वी माझं लग्न पण झालं. मग ह्या कारणांमुळे मी राज्यनाट्य केलं नाही. पण असं नाही की मी राज्यनाट्य केलं नाही किंवा काही केलं नाही, असं नाही. मी लिखाणात माझं चालू असतं, लिखाण चालू असतं, अभ्यास चालू असतो. मी असं समजतो की माणसाचा मरेपर्यंत अभ्यास सुरू असतो. खरंच आहे. हा, मी कधीच मला खूप काही जमतंय किंवा मला एवढे अवॉर्ड मिळाले म्हणून मी खूप ग्रेट आहे किंवा मी खूप भारी आहे, मी असं कधी स्वतःला समजत नाही. कारण मी जर असं समजलं तर माझी कला माझ्याकडनं निघून जाईल. कारण ती मिळवण्यासाठी मी खूप कष्ट घेतले. एक संवाद बोलण्यासाठी जे खूप जणांचे शब्द मी ऐकून घेतलेत किंवा खूप जणांचा मी मार खाल्लाय. माझ्या दिग्दर्शकाने मला मारले सुद्धा. माझ्या पायावर एक व्रण आहे म्हणजे मारलेलं. फुटवर्क चुकलं म्हणून माझ्या गुरूंनी माझ्या पायावर बांबू मारलेला असा. त्याचं व्रण अजून आहे माझ्या पायावर. म्हणजे आजपर्यंत मी कधी फुटवर्क चुकलो नाही स्टेजवर. नाटक हे क्षेत्र असं आहे ना की बाबा एकदा टाळ्यांचा आवाज तुमच्या कानात घुमला ना की एखाद्या कलाकाराच्या कानात टाळीचा आवाज घुमला तर त्याला ती सवय लागते. सवय लागते बाबा, मला ते टाळ्या ऐकायचे, ही सवय लागते माणसाला. म्हणजे माझं बऱ्याचदा असं झालं की बाबा हा मी 1-2 वर्ष नाटक करेन आणि थांबेन. पण नाही, मला असं झालं की नाही, मला नाटक करायचं आहे. कारण त्या नाटकानं मला जिवंत ठेवलंय खरं सांगायचं झालं तर. कारण मी असा होतो की मला नाही करायचंय काय लाईफमध्ये, पण मी जसा नाटकात आलो तसं मला इन्स्पिरेशन मिळालं करायचं. बाबा मी काहीतरी करू शकतो, मला खूप काही मिळवायचं आहे. माझे गोल्स खूप वेगळे आहेत ऍक्च्युली, ते मी कधीतरी मिळवेनच. पण कसं आहे, मी स्टेप म्हणत नाही, नाटक ही पायरी नाहीये. प्रत्येक बरेच जण म्हणतात ना नाटक ही पायरी आहे, ऍक्टिंगची पायरी आहे. नाटकाचा एक वेगळा दर्जा आहे. म्हणजे मला बऱ्याच लोकांना सांगायचं आहे की
नाटक हे फर्स्ट स्टेप आहे ऍक्टिंग कडे जाण्यासाठी, असं काही नाहीये. नाटक एक स्वतःमध्ये खूप वेगळं आहे. तुम्ही त्याला स्टेप समजू नका प्लीज, कारण ते खूप पवित्र आहे. मी ह्या मताचं आहे. मी जेव्हा रंगमंचावर जातो आजपर्यंत, म्हणजे जेव्हा जेव्हा मी रंगमंचावर चढत असतो तेव्हा मी कायम माझी फुटवेअर्स खाली काढतो, चपला खाली काढतो. काही असू दे, अवॉर्ड घेताना पण तुम्ही माझे कधी तुम्हाला फोटोज मिळाले किंवा जर कुठे क्लिप्स जर तुम्हाला मिळाले तर बघा, मी कधीही माझे चपला मी खाली काढतो आणि बघ मी रंगमंचावर जातो. किंवा मी साधं कोणाला भेटायला जरी रंगमंचावर गेलो तरी मी पाय चपला घालत नाही. कुठल्या तरी कोपऱ्यात मी चपला काढतो आणि मग वर जातो, कारण तेवढा रिस्पेक्ट मी त्या रंगभूमीला देतो, कारण त्या रंगभूमीला तेवढा रिस्पेक्ट मला दिलाय. विनोद, तुझं प्रत्येक लिखाण खूप सुंदर असतं, त्याचं नेमका राज काय आहे? राज असं काय नाही, म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं झालं तर मला माझी रेंज दाखवायची बाबा. म्हणजे मी जर एक वेश्यावरून मी लिहू शकतो तर मी संत मीराबाई सुद्धा लिहू शकतो. मी धार्मिक नाटक लिहू शकतो तर मी शमासारखं मुघलकालीन नाटक सुद्धा लिहू शकतो, ऐतिहासिक भाषा असलेलं. म्हणजे ही माझी रेंज आहे. तुम्ही मला कुठलाही सब्जेक्ट द्या, मी खूप इझिली लिहू शकतो, कारण मी तेवढा स्टडी करत असतो प्रत्येक गोष्टीचा. आता मोहन मीरा सारखं नाटक सुचणं बरोबर. आणि परत मी 8 दिवसात ते नाटक लिहिलं. म्हणजे मी रात्री 10-11 लिहायला बसायचो, पहाटे 4-5 पर्यंत लिहित बसायचो. मला सकाळी आठवायचं नाही मी काय लिहिलं ते, कारण ती नाटकाच्या लिहिण्याची प्रोसेस वेगळीच असायची. म्हणजे मोहन मीरा हे नाटक असं आहे की बाबा ते मी नाही लिहिलं, माझ्याकडे त्यानं लिहून घेतलं असं मला वाटतं. काय अच्छा, वा. ते लिहिल्यानंतर खूप कष्ट असतात. कलाकार शोधा, डिरेक्ट करा, म्युझिक, लाईट, कॉस्ट्युम, ड्रेपरी, सेट, एवढे सगळे भानगडे असतात. असं होत नाही कधी. नाटक आणि फॅमिली बिझनेस याच्याबद्दल थोडं सांगशील का तू? मला एकतर माझा फॅमिली बिझनेस एक लँड डेव्हलपमेंट वगैरे याच्यातलाच आहे. माझे वडील खूप चांगले बिझनेसमॅन आहेत, मोठे. आणि बिझनेसमॅनचा मुलगा जेव्हा नाटकात येत असतो तेव्हा ऑब्व्हियसली म्हणजे लोक असं समजतात की बाबा हे अरे बिझनेस सोडून ह्याच्याकडे मिळालाय. असं नाही, मी दोन्ही गोष्टी पॅरलली सांभाळतो. मी तेवढाच चांगला बिझनेसमॅन पण आहे आणि मी तेवढा चांगला कलाकार पण आहे. आता घरच्यांचा विरोध नाही नाटकाला? तो कधीच नव्हता. अच्छा, सुरुवातीपासून विरोधच नाहीये कधीच. तुला जे हवं ते कर. ते एक घरातच पॉझिटिव्ह वातावरण आहे की विनोद तुला जे आवडतंय ते कर. आणि ह्या माझ्या सगळ्या यशामध्ये माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आज त्यांनी जर मला सपोर्ट केलं नसतं तर मी नाटक करू शकत नव्हतो. कारण मी इंजिनियर झालेला मुलगा नाटकात काम करताना खूप साऱ्या आई वडिलांना प्रश्न पडेल की बाबा हा कमवणार काय, अरे ह्याला पैसे मिळतील का, हे होईल का, अर्थार्जन होईल का. माझ्या वडिलांनी असं टेन्शन मला कधीच दिलं नाही किंवा आजपर्यंत त्यांनी मला प्रश्न केला नाही की तू काय फक्त नाटकच करत फिरणार आहेस काय. नाही, कारण मी त्यात तेवढं मिळवलंय. पण एक गोष्ट मी म्हणजे प्रत्येक कलाकाराला सांगू इच्छितो, सपोर्ट कोणी देत नाही म्हणून रडत बसायचं नाही. सपोर्ट हा बनवायचा असतो स्वतःहून. मी माझं काम जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा माझ्या पहिल्याच कामात मी बक्षीस मिळवलं ना. बरोबर. तेव्हा पेपरामध्ये माझा फोटो आलेला, बाबा पारितोषिक मिळालं, पुरस्कार मिळाला. म्हणजे माझ्या वडिलांना छान वाटलं ते. मी त्यांना प्राऊड फील करून दिलं. माझ्या असं नाही की माझी भावंड कमी आहेत, ते खूप हुशार आहेत. माझी एक बहीण नगराध्यक्ष आहे आणि सगळ्या बहीण भावामध्ये जेव्हा पहिल्यांदा ह्या लहान मुलाचा माझ्या फोटो येतोय ती जी फिलिंग आहे ना त्यांना ती खूप भारी वाटली. आणि आय थिंक तेव्हापासून ते आजपर्यंत मी कंटिन्युअसली पेपरात माझे फोटो असतात, माझ्या बातम्या असतात. आणि माझ्या अख्ख्या म्हणजे खानदानात म्हणू शकतो मी म्हणजे एवढं न्यूज ग्रॅमिक कोणी केलं असेल तेवढं मी केलीत. आता याच्यावर मला आठवलं की आपण फेसबुकला फ्रेंड आहोतच, तर मी मध्यंतरी फेसबुकवरती 2019च्या काळात बहुतेक तू काहीतरी तुझे बक्षीस पुरा होऊन गेली, ते नेमकं काय नेमकं काय सांगू शकते? म्हणजे 2019चा पूर आलेला आणि आमच्या इथं नेहमी घरात 4-5 फूट पाणी येते. प्रत्येक पुराच्या वेळेत घरात पाणी येतच. एक अंदाज लावलेला की बाबा ह्याच्यावर पाणी येणार नाही. अक्षरशः एवढं मोठं पोतं होतं, त्याच्यात बक्षिसं आणि प्रमाणपत्र भरून ठेवलेली सगळी पोटमाळ्यावर. आणि ह्या वेळेला नेमका इतका पूर आला सगळं त्यात भिजलं. एवढा सर्टिफिकेटचा गट्टा आणि पोतभर माझी बक्षिसं पाक लगदा झालेलं त्याचं. बापरे. आम्ही खूप रडलेलो ते बघून. ते मी बहुतेक पोस्ट फेसबुकला पाहिली होती, काहीतरी हरवलंय बक्षीस माझी आणि पुन्हा मिळवी असं तू दाखवलं होतंस. आणि त्याच्यानंतर बहुतेक मला आठवते की
19 पूर झाला, 20-21 काहीतरी कोविड झाला, त्यामुळे फार असं काही नाही. मी एक सांगतो, म्हणजे 2019ला पूर आला नाही तेव्हाच एक लगेच नाटकाची स्पर्धा होती. इकडे पूर आलाय आणि इकडे स्पर्धा होती. मला जायला सुद्धा रस्ता नव्हता. आम्ही होडीतनं जाऊन कसं तरी करून त्या ठिकाणी आम्ही पोचलो. त्या स्पर्धेत गेला, तिथं पहिला नंबर मिळून. वा. मी काय म्हणतोय, मी काय मला मिळवायचं ह्या गोष्टीवरच मी करतो सगळं. वा. म्हणजे हे एक मला छान वाटलं बोलला असते की होडीतनं जाऊन ते बक्षीस केलं. कोणी दुसरा असताना म्हणलं असं आहे पूर आलाय नको जायला, हे आहे काही नाही कारण शोधलं असतं. तू त्या पुरात एक पॉझिटिव्ह वातावरण शोधलंस आणि होडीतून ते बक्षीस मिळवून आणलंस. हे एक वेगळी नवीन कलाकारांना एक पॉझिटिव्हिटी आहे की समोर काय आव्हान काय समोर येते ते लक्ष देऊ नका, तुम्ही ते करत जा पण तुम्ही मार्ग निघायचे. मी माझे इंजिनिअरिंगचे पेपर म्हणजे 6ला संपायचे आणि 7ला नाटकाचा प्रयोग असायचा, स्पर्धेचा प्रयोग. ते कसं करायचं मॅडायचे का तुला जुळा वगैरे भाऊ नाही ना, कसं काय तिकडे पेपरला बसला एक तिकडे बसला असं काही नाही ना? नाही, असं काही नाही बाबा. मी इतका पेपर सुटल्या असा पळायचो मी की मला काही करून प्रयोगाला थांबायचं, अगदी 10 मिनिटात आवरून प्रयोगाला जाऊन थांबायचं. वा. एवढं मी पळत जाऊन आणि बक्षीस घेऊन आलेलो माणूस आहे मी तसं करून. वा. कोविडच्या काळात थिएटर पूर्णपणे बंद होते आणि नाटकं तर पूर्णपणे थांबली होती. तेव्हा तुझं आयुष्य कसं होतं? फार काय वेगळं नाही, कारण मी जे रोज जगतो तेच मी कोविडमध्ये लाईफ जगत होतो. एकतर मी खूप बाहेर कमी जातो. लिखाण म्हणजे मी नेहमी करत असतो, माझा एक वेळ ठरलेला असतो बाबा या वेळेत मी लिहित बसतो. तर तसं करत मी लिहित होतो. काही नवीन पुस्तकं वाचली, काही वेब सिरीज, सिनेमे, नाटकं बघितली युट्यूबवर. परत मी खूप साऱ्या लोकांशी फोनवर बोलायचो. अच्छा. हा. मी लोकांशी फोनवर कनेक्टेड असायचो. तेव्हा खूप सारे लोक आपले दुःख सांगायचे. बाबा एकतर मी रेडिओला काम केलेला माणूस, मग मला ते लोकांशी बोलायची सवय खूप. म्हणजे एखादा मित्र मला भेटला तर तो तास माझ्यापासून हलत नाही, तास. म्हणजे एवढं मी गप्पा मारत असतो. फोन केला की मग सगळ्यांशी बोलायचं, कुणीतरी मेसेजवर काय सांगायचं. मग त्यात मी असं समजतो की पुस्तकं वाचून कुणी शहाणा होत नाही. मी एवढा शिकलोय, मला त्या पुस्तकांना नावं ठेवायची नाहीये. पण पुस्तकांपेक्षा पण जेव्हा तुम्ही वैयक्तिक माणसांना समजता, त्यांना भेटता, तेव्हा तुम्ही खूप काही शिकता. हे सर्व नाटकामुळे मिळालं असं म्हणू शकतो मी. म्हणू शकतो. तर आता असं होतंय की काही लोक रील करतायत, रील वरून डिरेक्टली फॉलोअर्स म्हणून त्यांना कास्ट केलं जातंय आणि काही लोक डिरेक्टलीच ओळखीने येत आहेत. हे पण एक आहे. नेमकं म्हणजे तुझं ह्याच्यावरती काय डिफरन्स होते की रीलवाला तो कलाकार खरा का नाटकवाला कलाकार जो तो खरा कलाकार? डेफिनेटली नाटकवाला कलाकार खरा. कारण रील कलाकारांना लीडला घेऊन आलेल्या सिरियल्स मी बघितलं आणि त्या सिरियल 1 महिन्याच्या डब्यात गेलं. ह्याच्यावरनं खूप साऱ्या दिग्दर्शकांनी आणि खूप साऱ्या निर्मात्यांनी इन्स्पिरेशन घ्या बाबा की स्टेजवाले कलाकार खूप चांगले असतात. नो डाऊट रील स्टार एखादा छान असू शकतो, पण त्याचा बॅकग्राऊंड थिएटरही असू शकतं. असं नाही की रील स्टार रील केलं म्हणून तो खूप भारी कलाकार झाला. माणसं दिखाव्यावर खूप भुलतात. म्हणजे तुम्ही दिखाव्याला का भुलता बाबा? म्हणजे रीलवर नुसता छान दिसलं म्हणून तो ऍक्टिंग करेलच असं नाही. म्हणजे कलाकार हा खूप कसलेला असतो. एखाद्या वाक्यावर डब करणं खूप सोपं असतं. ओके. हा. पण तेच वाक्य स्वतः बोलणं अवघड असतं. एखाद्या रील अशा असतात की बाबा तो स्वतः बोलून तो बनवत असतो, पण ह्याचा अर्थ असा नाही तो स्क्रीनला सुद्धा काम करू शकतो चांगलं. कारण नाटकामध्ये रिटेक नसतो. करेक्ट. त्याला सवय असते वन टेक देण्याची. सो ते बेनिफिशियल आहे ना. मग तुम्ही अशा कलाकारांना निवडा ना. जेव्हा तू हरर सिनेमा केलास आणि तू थिएटर मधून प्रथमच गेलास सिनेमासाठी, काय एक्सपिरियन्स काय तो? सीन चालू झाले, मी ईच अँड एव्हरी सीन वन टेक दिला आणि जेव्हा माझं पॅकअप झालं तेव्हा सगळ्या युनिटने टाळ्या वाजवलेल्या. खूप छान करतोस तो आणि खूप नॅचरल ऍक्टिंग आहे तुझी. ती पोस्ट पावती होती, सर आय एम थिएटर आर्टिस्ट. वा. थिएटरचा एक फायदा म्हणू शकतो आपण की वन टेक सगळं आणि युनिटने टाळ्या वाजवणं एक वेगळीच गोष्ट आहे. वेगळी गोष्ट. फार मोठं सगळं कॅरेक्टर पण नाहीये, छोटस तेवढंच एक काही मिनिटाचं कॅरेक्टर आहे, तेवढंच आलाय. परत असं पण नाही की बाबा बाजूला होतंय, समोर एक मोठा ऍक्टर पण आहे त्याच्यासमोर. त्या समोर एवढं सगळं घडणं अनबिलिव्हेबल म्हणू शकतो आपण. हा. आणि त्यांनी खूप कौतुक केलेलं तेव्हा आणि त्यांनी मला इंडिव्हिज्युअल लक्षात ठेवलेलं. अरे आवडी सेकंड डेला त्यांनी
माझं नाव लक्षात ठेवलेलं. अच्छा, किती दिवस शूट नेमकं ते तुझं? 7 दिवसाचं होतं. 7 दिवस? हो. बापरे. सिनेमा दिसणारा एक 7-8 मिनिटाचा सीन 7 दिवस शूट करत होतास? 7-8 मिनिटं पण नाहीये, 2 ते 3 मिनिटाचा सीन आहे फक्त तो. पण सुरुवातीलाच आहे सिनेमाची ओपनिंग माझ्यापासून आहे. आता कलाकारांचा विषय निघाला, शरद केळकर सरांचं नाव निघालच आहे, तर मला तुला विचारायला आवडेल की तुझा असा आवडणारा एखादा कलाकार कोण आहे? आवडता कलाकार तसे भरपूर आहेत, कुणाचं नाव घेऊ? मला अभिनेत्री आवडते. अभिनेत्री प्रत्येकाला अभिनेत्री आवडेलच. आवडता कलाकार म्हणालास ना, म्हणलो मला अभिनेत्री आवडते. माझी आवडती कलाकार, आवडती अभिनेत्री म्हणू शकतोस. मला कंगना रनौत जाम आवडते. बापरे. कारण ती खूप बिनधास्त आहे आणि तेवढा बिनधास्त मी आहे असं मला वाटतं. कारण मी कुठलीही गोष्ट बोलायला मी कधी घाबरत नाही. कारण जे आपल्यासोबत घडतं ते मांडायला कोणाची भीती आहे. वा, राजकारणाला नाहीस ना? नाही बाबा, असं काय ती राजकारणात नाही. माझ्या घरात माझी एक बहीण राजकारणात तेवढं पुरेसं आहे बाबा, मला काय त्यात इंटरेस्ट नाहीये. कंगना तू बिंदास्त होता हे करायला आहेस. आणि आता कंगनासारखं तुझं घर पुरात पण एकदम वाहून गेलं होतं, जसं तिच्या घराला जेसीबी लागला होता, तुझं बिंदास्त होत राजकारणात विचार नाही डोक्यात तुझ्या तसं काय? तसं काही नाही. अच्छा, कंगना रनौत तुझा आवडलेला सिनेमा असतो कंगना रनौत? तनुवेट्स म्हणून रिटर्न आणि मणिकर्णिका. खूप आहेत, कुठलं म्हणून सांगू. फॅशन मधला तिचा जो रोल होता तो खूप सुंदर होता, म्हणजे तिथनं ती मला जास्त आवडायला लागली. वा. मला असं विचारायचं म्हणत की तुझा आवडता एखादा सिनेमा कोणता जो तुला खूप आवडला, तुला खूप भाळलाय? कांतारा. कारण त्यांनी जी खूप मॅनलीनेस दाखवलाय त्या रोलमध्ये, मला तसा एखादा रोल करायचा आहे, त्यामुळे मला तो सिनेमा जास्त आवडतो. आवडणारा विचारला कांतारा, तर न आवडणारा काय ते मध्ये तू सांग. न आवडणारा सिनेमा? हा, न आवडणारा सिनेमा तुला? ॲनिमल. बापरे, जगाला आवडणार तो? न आवडण्याचं कारण काय माहितीये का? कारण सिनेमा हा समाजाचा आरसा आहे असं म्हणतात, हे चुकीचं आहे. कारण सिनेमातलं बघून लोक कॉपी करतात. अच्छा. मग तुम्ही जर एखाद्या हिरोला जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताना दाखवत असाल तर मग आजची तरुणाई सुद्धा तेच करेल ना. भले सिनेमातनं तुम्ही काही देऊ नका चालेल, पण एखादं वाईट गोष्ट अजिबात देऊ नका. कारण त्यातले जे सीन आहेत ना ते खूप मला नाही न आवडणारे सीन आहेत. कारण त्यातनं युथ वेगळं काहीतरी घेऊन जाते. हिंसा दाखवलाय त्याच्याबद्दल म्हणतोस का तू? हा, ते चुकीचं आहे. म्हणजे अरे तुम्ही एखाद्या विलनला तुम्ही हिरो म्हणून दाखवता, हे चुकीचं आहे ना. एखादा गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा तुम्ही जर त्याला हिरो म्हणून दाखवत असाल स्क्रीनवर, तर मग असं वागणं म्हणजे हिरोइझम आहे. अच्छा. हा, हे एखाद्या व्यक्तीच्या मनात बसू शकतं ना. बरोबर. बाबा, मी एखादा सिनेमा बघताना मी त्यातनं काय घेऊ असं मला होत असतं. काय साहजिक आहे, इतर लोकही तसंच करत असतील. मग एखाद्याला ॲनिमल आवडलं तर त्यातलं तेच उचलून घेईल ना तो. अच्छा, ते हिंसा, ते व्यसनाधीनता, हा, ते सगळे लोक कॉपी करते. केजीएफ सारखे सिनेमे आहेत, म्हणजे नो डाऊट खूप सुंदर सिनेमे बनवले. पण सॉरी टू से, म्हणजे त्या विलनला तुम्ही हिरो म्हणून दाखवताना ते माझ्या भारतातल्या मुलांनी असं करू नये असं मला वाटतं. बरोबर तू म्हणणं की सिनेमा हा आरसा असू शकतो की लोक तेवढं चांगलं कॉपी करणार तेवढंच वाईट कॉपी करणार, ते करेक्टच आहे. पण मला असं म्हणायचं की आता तू चित्रपटातही काम करतोस, थिएटरही करतोस, अशी एखादी गोष्ट जेव्हा आली आयुष्यात तुझ्या, म्हणजे कठीण काळ आलाय आयुष्यात तुझ्या काहीतरी की झालं बस आता मला नाही करायचं, असं जेव्हा तुझ्या एखाद्या मनात आलं तेव्हा तू टॅकल कसं केलंस? मी एक नाटक केलेलं मोरपंख नावाचं. म्हणजे खूप आउट ऑफ द बॉक्स म्हणजे तो टॉपिक होता. आणि सहसा कुठला दिग्दर्शक किंवा कुठलाही लेखक असं प्रोडक्ट करणार नाही. म्हणजे तसं नाटक मी निवडलेलं. खूप चॅलेंजिंग होतं ते, आणि माझ्यासाठी तर चॅलेंजिंगच होतं. कारण लोक काय म्हणतील, कोण काय म्हणेल, म्हणजे मी याचा विचार न करता मी ते नाटक केलं. नाटक झालं, छान झालं, पण त्याला नंबर नाही मिळाला. बापरे, कधीची गोष्ट आहे? मागच्या वर्षी आहे ती. अच्छा. नंबर नाही मिळाला. क्षमाच्या पूर्वी? क्षमानंतर. बापरे. क्षमा पहिला आला, त्याच्यानंतर मी एक्सपेरिमेंट करत राहत असतो. मी हे ट्रायल बेसिसवरच केलेलं नाटक, पण ते तेवढं सक्सेस झालं नाही. म्हणजे तेव्हा थोडा मी डिप्रेस झालो, बाबा नंबर आला नाही, याला काही मिळालं नाही.
पण असं काय नव्हतं. म्हणजे काही काही सिनेमे असे आहेत की बाबा त्या काळात आले, बघा त्या काळात आले, पण लोकांना नंतर समजले की बाबा अरे असा असा सिनेमा आहे आणि हा खूप सुंदर आहे. वेळ निघून गेल्यावर लोकांना त्याची किंमत कळली. माझ्या नाटकाचं असंच होतं, अहेड ऑफ द टाइम होतं ते. म्हणजे वेळेच्या पुढचं नाटक आहे ते. म्हणजे भविष्यात असं घडेल ते, आणि तुम्हाला कधी ना कधीतरी तुम्हाला एकदा का होईना अशी सिच्युएशन तुम्हाला कुठे ना कुठेतरी बघायला मिळेल. अशा सिच्युएशनवर ते नाटक होतं, जे की परीक्षकांनी बक्षीस दिलं नाही किंवा पब्लिकने सुद्धा ऍक्सेप्ट केलं नाही. अच्छा, असा एखादा प्रयोग तू पुन्हा लावू शकतोस किंवा पुढच्या प्रयोगात करू शकतोस तसं प्रयोग करेन की नाही यावर शंका आहे, कारण तेवढी हिंमत आता माझ्यात नाहीये ते करण्याची. अच्छा, खूप कॉन्ट्रोवर्शियल नाटक आहे. कॉन्ट्रोवर्शियल म्हणू शकत नाही, पण त्याचा टॉपिकच असा होता की बाबा कुठलाही दिग्दर्शक किंवा अभिनेता प्रेझेंट करताना घाबरेल. तो त्याचं प्रेझेंटेशन कोण करतो? लीड ऍक्टर म्हणून काम मी स्वतः केलेलं, कारण रोलच एवढा चॅलेंजिंग होता की कुठलाही अभिनेता करायला नाहीच म्हणत होता. तू मला क्युरिओसिटी निर्माण करतोयस, एक दोन वाक्यात त्या नाटकाविषयी सांगू शकशील का? नाही, आता मी एवढी क्युरिओसिटी निर्माण केली तर थिएटरमध्ये येऊन बघा. असं म्हणतेस की प्रयोग पण करणार मी आणि क्युरिओसिटी निर्माण करतोस, नेमकं करायचं काय केलं मग? मी म्हणालो ना, अहेड ऑफ द टाइम आहे ते नाटक. भविष्यात कधीतरी ते नाटक येईल. अच्छा, हा, कधीतरी ते नाटक येईल. म्हणजे असं नाही की माझं प्रत्येक लेखन हे कायम येत आलंय. म्हणजे आता हे सुद्धा येईल कधीतरी, तेव्हा बघा. तोपर्यंत मी वाट पाहतो असं म्हणावं लागेल मला तरी. तू इंजिनियर आहेस, सिव्हिल इंजिनिअरिंग केलंस, फॅमिली बिझनेस सांभाळतोयस, छान लेखक आहेस, डायरेक्टर आहेस, ऍक्टर आहेस, पण हे सर्व तू नसतास. मी एक चांगला ऑफिसर असतो. अच्छा. कारण मी स्कॉलर विद्यार्थी, माझा 10वीत पहिला नंबर होता. मला स्कॉलरशिप्स मिळाले शासनाकडून नंबरात आल्यावर. मी एज्युकेशन वाईज मी खूप टॉपचा विद्यार्थी, आणि मी जर हे नसतो तर मी आज एखादा ऑफिसर असतो. आणि माझं ते स्वप्न नाहीच आहे ना मुळात ऑफिसर बनणं किंवा आज दिग्दर्शक म्हणून मी महसूल विभागाचे नाटक बसवायला होतो. मी महसूल विभागाची नाटक बसवली किंवा पाणी पुरवठा विभागाची. तिथे सगळे असणारे म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटच होते ना, त्यांना मी दिग्दर्शित करत होतो. सो मला त्याच्याविषयी काही खास अट्रॅक्शन नाही. विनोद, तुला नाटकाव्यतिरिक्त अजून काय आवडतं, जसे की तुझे छंद? रांगोळी, मेहंदी आणि पेंटिंग. मी एखादं पोर्ट्रेट ऍज इट इज तुझं पण काढू शकतो. बापरे. शिल्लक काय ठरवलं प्रेक्षकांना सांगशील काय? डिरेक्शन झालं, ऍक्टिंग झालं, तर रांगोळी झाली, पेंटिंग झालं, सिव्हिल झालं, बिझनेस झालं, शिल्लक काय? मलाच माहित नाही काय शिल्लक. मी म्हणालो ना, मला काही द्या, मी करू शकतो. विनोदला काही जमत नाही असं मी काही करू शकतो. वा वा वा. तू लिहिलेलं म्हणू शकतोस किंवा कोणी इतर नाटककाराने किंवा इतर डायलॉग रायटरने लिहिलं असं कोणतं एक डायलॉग असेल किंवा वाक्य असेल जे तुला खूप भावलंय आणि वा त्याने खूप मोटिवेशन झालं, इन्फ्लुएन्स झालं, असं तुला कुठलं आवडलेलं वाक्य आहे का? मूव्ह ऑन मीरा मध्ये एक वाक्य आहे, म्हणजे पर्टिक्युलर वाक्य नाही, एक सीन असल्यासारखं आहे ते, पण त्यातला एक वाक्य आहे. म्हणजे जेव्हा ती तिमिरा नावाचं कॅरेक्टर ती तिच्या लाईफ मध्ये मूव्ह ऑन होते, तेव्हा संत मीराबाईला ती म्हणते, माझ्या दुःखांचा कोलाच एवढा आहे ना, ही अशी अख्खी भिंत जरी भरली तरी अपूर्ण पडेल. त्यातनं पण एखादा उरला कोपरा असेल ना, तर रवी येणाऱ्या दुःखाला तो भरून जाईल. वा. पण मी जगणं सोडणार नाही. वा. या वाक्यानं तू मोटिवेशन झालंयस, तू सगळ्यांना मोटिवेशन दिलेस या वाक्यानं, असं म्हणू शकतोय मी. चित्रपट शूटिंग करताना म्हणजे काही मजेशीर किस्से घडलेत का जे तुला प्रेक्षकांना सांगायला आवडतील? तसं होत असतं. म्हणजे एक फाईट सिक्वेन्स होता आणि एक कलाकार होता ज्याच्यासोबत माझे फाईट सीन होते, आणि तो अक्षरशः फाईट सीन करून खुबुश खुबुश आवाज काढत होता. आणि मला खूप इंटेन्स एक्सप्रेशन देत होता तो, खुश 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 करायला, आणि मला ते हसायला येत होतं. अजून एक सांगतो, म्हणजे मी एका सिनेमाच्या सेटवर होतो, मला त्यांचं नाव नाही घ्यायचं त्या कलाकाराचं. मी शूटला गेलो होतो आणि माझे सीन चालू होते. दे थॉट आय एम न्यू. ते खूप मोठे कलाकार, म्हणजे थोडं एज होतं त्यांचं, आणि सीन झालं आणि सीन संपल्यानंतर खाली कट्टू लिहितात ना. बरोबर, कट्टू लिहिलं असतं. मग तो मला सांगत होता ना, हा डायलॉग नंतर कट्टू म्हणायचा, तू कट्टू म्हणायचं.
अच्छा असं. हा कट्टू म्हणायचं एडिट साठी ना कट्टू, इथून पुढचा सीन लागलेला आहे कट्टू आहे. हा नाही हा तुझ्या डायलॉगचा पार्ट आहे. तू कट्टू म्हणून मला डिरेक्टर तिकडे काम करतो, तो मला सांगतो तू कट्टू म्हणून. त्यांना वाटलं की मी कट्टू म्हणेन आणि गंमत म्हणून करत होते का? गंमत म्हणून बाबा हा नवीन याची मजा घ्यायची म्हणून. हा असं ओके म्हणलं मी म्हणतो मी पण एकदम मी म्हणतो. मग मी अख्खा सीन एवढा मोठा डायलॉग मी घेतला आणि ओएस चालू होता आणि मला लिपसिंग करून दाखवतोय. मी असंच उभारलो आणि तोच एक्सप्रेशन मी करतो. इतका डिस्टर्ब करत होता पण डिस्टर्ब नाही झालो. आणि कट व्हेरी गुड म्हणून दिग्दर्शकांनी मला बोललं. म्हणलं सर आय एम ऑल्सो रायटर, आय कॅन राईट द स्क्रिप्ट, वा प्लीज सर्च मी ऑन गुगल. रंग उतरला असेल ऑब्विसली. म्हणजे तुम्ही एखाद्या नवीन कलाकाराला, म्हणजे मी नव जुना असं काही समजत नाही. कलाकार हा कलाकार असतो. बरोबर. तो नवा काय जुना काय, कलाकार हा कलाकार असतो. एखादं काम करतो त्याचं काम करू द्या ना तुम्ही. हा बरोबर. काम ही चेष्टा मस्करीचा पार्ट नाहीये ना. करेक्ट. मी आज बघतो सेटवर, म्हणजे एखादा ज्युनियर आर्टिस्ट असतो किंवा एखादा मॉब मध्ये त्याला बोलवा ए पूजा पिछे जा हे जा, जे डिसरिस्पेक्टफुली जे बोललं जातं ते मला नाही आवडत कधी. अच्छा म्हणजे अरे तोही कलाकारच आहे ना. बरोबर. लीडचा कलाकार असू दे किंवा मॉब मधला कलाकार असू दे किंवा तिथं एक्स्ट्राज म्हणून आलेले असू दे. करेक्ट. प्रत्येक जण कलाकार आहे. कलाकाराला किंमत द्यायला शिका. वा. इव्हन सेटवर काम करणं, जे सेटला जे काम करत असतात किंवा लाईटला काम करत असतात, मी बऱ्याचदा म्हणजे असे खूप मोठे कलाकार त्यांना म्हणजे नीट नाही बोलत. मला ते नाही आवडत. कारण त्यांचं कष्ट खूप असतं. ते सेट लावतात म्हणून तुम्ही त्या सेटवर बसता. वा. तो लाईट लावतो म्हणून तुमचे चेहरे दिसतात. बापरे. मी ह्या मताचा माणूस आहे. तुम्ही त्यांना रिस्पेक्ट द्या ना प्लीज. अच्छा ते लाईटमॅन आहे किंवा ते इतर काही काम करतात त्याच्यापेक्षा पहिला माणूस आहे असं तुझं म्हणणं आहे. एक्झॅक्टली. माणसाला ट्रीटमेंट देऊया. तुझ्या आतापर्यंतच्या करिअर मध्ये अशी कुठली प्राऊड मोमेंट आहे की वाटली की वा. मोहन मेलासाठी मी दिग्दर्शनाचं पारितोषिक घेतलं तेव्हा अक्षरशः जाताना माझे हात थरथरत होते की बाबा अरे सगळ्यात कमी वयाचा दिग्दर्शक त्यावेळेला मी स्पर्धेत होतो आणि दिग्दर्शनाचं पारितोषिक मी घेतलं. त्याच्या नेक्स्ट इयरला मी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम क्रमांक घेतलेला. वा. आणि ती माझ्यासाठी प्राऊड मुवमेंट होती. हा ऍक्टिंग करू शकत नाही किंवा हा नाटक करू शकत नाही किंवा ह्याला काही जमत नाही, म्हणजे जे माझ्यापेक्षा ज्येष्ठ दिग्दर्शकांनी, माझ्यापेक्षा मोठ्या दिग्दर्शकांनी जे मला बोललेलं मी ते खूप स्पोर्टिंगली घेतलं. मला त्यांना प्रूव्ह करायचं होतं की मी करू शकतो, पण मला हेही प्रूव्ह करायचं होतं की बाबा मी हेही करू शकतो, म्हणून मी करून दाखवलं. आणि ती मुवमेंट माझ्यासाठी बेस्ट होती. वा. किती अंतर होतं म्हणजे ते जेव्हा तुला पहिल्या सुरुवातीला मॉब मधनं पुढे बोलू द्या आणि स्वतः तू जे पारितोषिक घ्यायला गेलास किती वर्षाचं अंतर होतं? एक 6 वर्षाचा होता. 6 वर्षाचा प्रवास होता तो. म्हणजे खरंच आहे. कारण आजकाल म्हणजे ह्या प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की आजकाल लोकांना वाटतं की मी एक 10 रील केली की मी ऍक्टर झालो. त्यासाठी हा अत्यंत गरजेचा आहे प्रश्न. नाही बरोबर आहे. इव्हन मी खूप लवकर नव्हे, मी हे सुद्धा सांगतो, जे माझे स्पर्धक दिग्दर्शक आहेत माझ्यासोबतचे 10-20 वर्षानंतर त्यांना पारितोषिक मिळाली. पण मी आलेल्या एक 4थ्या वर्षी किंवा 4-5व्या वर्षी मी मिळवलं बक्षीस. आणि इव्हन पहिलं राज्यनाट्य सोडलं की दुसऱ्या राज्यनाट्य मी डिरेक्टली पारितोषिक घेतलं. म्हणजे त्याचं लक्ष आहे. गॉड गिफ्टेड म्हणू शकतो. गॉड गिफ्टेड. पेमेंट पहिल्यांदा पेमेंट कधी मिळालं? माझं पहिलं पेमेंट 500 रुपये होतं. बापरे. ही कधीची गोष्ट आहे? 2019 नाही 2018. 500 रुपये पेमेंट पहिलं मला मिळालेलं. त्यानंतरची पेमेंट मी अगदी म्हणजे 5 आकडी पेमेंट मला मिळालेत कायम काम करताना. मी कधीही त्याच्यापेक्षा कमी घेतलेलं नाहीये आणि मी घेतही नाही आता. तुला अचिव्हमेंट केली सध्या आता. एक्झॅक्टली. ते मला पाहिजे नाही तर करणार नाही. नाही आणि हे पण होतं म्हणजे बऱ्याचदा काही काही दिग्दर्शक मला काम देत नाहीत. अरे हा चांगला दिग्दर्शक आहे, हा मला कुठेतरी शांतपणा शिकवेल, असं बऱ्याच दिग्दर्शकांचं होतं. पण माझं तसं नाहीये. मी जेव्हा अभिनेता म्हणून उभारतो तेव्हा मी फक्त अभिनेता असतो. जेव्हा मी दिग्दर्शक म्हणून उभारतो तेव्हा मी फक्त दिग्दर्शक असतो. मी स्विच ऑन ऑफ होत असतो. असं नाही की बाबा मी एखाद्या दिग्दर्शकावर काम करताना मी दिग्दर्शक मी पण बनेन.
नाहीये, त्याच्या चेअरचा रिस्पेक्ट आहे ना तो. करेक्ट करेक्ट. मी तिथं अभिनेता म्हणून आलोय, तर मी तिथं अभिनेता म्हणूनच काम करणार. बऱ्याच दिग्दर्शकांना वाटतं की बाबा हा मला शहाणपणा शिकवेल म्हणून बरेच मला कामं पण मिळत नाही, कामं हातातून निघून जातात माझ्याकडनं. अच्छा, हा दिग्दर्शक मला काहीतरी शिकवेल नकोच नाही घेतलं बरं पडेल. एक सिरियल होती, त्याच्यात खूप चांगला मोठा रोल होता. अच्छा. आणि एका स्पर्धेमध्ये म्हणजे मी त्या दिग्दर्शकाला हरवलेलं. अच्छा. हा. आणि त्याची ती सिरियल आली आणि प्रोडक्शन कडनं माझं नाव आलं की बाबा ह्याला लीडला टाका, ह्या मुलाला, म्हणजे हा खूप छान करतो. पण मला नंतर असं समजलं की बाबा हा सुद्धा दिग्दर्शक आहे, कुठेतरी हा माझ्या कामावर ओव्हरकम करेल, मग मी ह्याला चान्स नाही देणार. सो त्यानं एवढं मोठं जाळं रचलं आणि माझ्या सिरियल मधून त्यानं लीडवरनं काढून टाकलं. मी त्याला असं पॉझिटिव्ह रिव्ह्यू असं म्हणतो ना, इट्स फाईन. मी सांगू, मला ते काम मिळालं नाही, त्याच्यानंतर मी 10 पारितोषिक मिळवली. वा. तुझं नेक्स्ट अचिव्हमेंट काय होतं सध्या डोक्यात की मला ह्या वर्षी हे घ्यायचंय, ह्या वर्षी मला हे करायचंय, हे डोक्यात अचिव्हमेंट काय? माझ्या डोक्यात असं काहीच नाही ऍक्च्युली. मला हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, मी ठरवून काय करत नाही खरं तर सांगायचं झालं तर. म्हणजे जे मी फक्त माझं काम करत राहतो, मला जे प्रोडक्ट करायचं आहे ते मी डोळ्यासमोर ठेवतो, मी ते करत जातो. समोर एखादा प्रोजेक्ट आहे तो डोळ्यासमोर ठेवतो आणि त्याच्यासाठी जे करायला लागतं ते मी करत जातो. बाकी मला पुढे जाऊन हे करायचं आहे ते असं कधीच नसतं. आपण आता लास्ट सेशनकडे वळूया. त्याचं नाव आहे रॅपिड फायर सेशन. त्यामध्ये मी तुला काही प्रश्न विचारेन, त्याचं तुला एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. तर सुरू करा रॅपिड फायर सेशन. येस येस डेफिनेटली. फेवरेट मूवी जॉनर? मायथ्रो हॉरर. बिगेस्ट फिअर? हरण्याची भीती. लास्ट गुगल सर्च? वर्ल्ड्स लार्जेस्ट बघायचं नाही आपल्याला, आठवायचं. वर्ल्ड्स लार्जेस्ट बिल्डिंग. फेवरेट फास्ट फूड? पिझ्झा. Your favorite actor dialogue in your own way? इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की कि हर जर्रे में तुमसे मेरा नेकी साजिश की. What is impossible for you? Nothing is impossible for me because impossible itself says I am possible. What do you want for me? काही मित्रच तुम्हाला काही करेल मी तुझ्यासाठी. ठीक आहे, तर मग माझ्यासाठी काही करू नकोस, माझ्या चॅनलसाठी कर आणि सर्वांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांग. तर मित्रांनो, खूप छान पॉडकास्ट आहे. अशा जर तुम्हाला इंटरव्ह्यू ऐकायचे असतील तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आपला आजचा पॉडकास्ट इथे संपत आहे. या पॉडकास्टसाठी आपल्याला साजरा टेक, प्रॉपर्टी हब आणि दिशा इन्स्टिट्यूट यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. त्याच्या सर्वांचा पण खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विनोदचे एकदा मनापासून खूप खूप आभार.